हा जो भोंदू अशोक खरात आहे, तुम्हाला कधी दिसला? याच्याविषयीची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे कधी आली आणि तुम्ही कशा पद्धतीनं पाठपुरावा केला? नेमकं तुम्हाला आठवतंय तोवर किती वर्षांपूर्वी किमान असेल? खरं तर ही चर्चा सुरू करण्याच्या अगोदर मला नम्रपणे सांगावंसं वाटतं की आपण त्याला कॅप्टन खरात असं म्हटलं जातं, परंतु कॅप्टन नाही येतो. तो हं. घरातून घरातून 2,000 रुपये घेऊन पत्रे आणण्यासाठी बाहेर पडला आणि तसा तो गायब झाला. आणि नंतर 2 वर्षांनी जेव्हा आला तेव्हा त्याने सांगितलं की मी नेव्ही मध्ये होतो. तेव्हा लोक त्याला चेष्टेने कॅप्टन म्हणायला लागले आणि तेव्हापासून त्याचं कॅप्टन नाव पडलं. पण तो नेव्ही मध्ये सफाई कामगार होता. गाड्या अनलोडिंग लोडिंगचे काम तो करायचा. त्याच्यामुळे तो कॅप्टन नाहीये. तो 10वी नापास झालेला एक माणूस आहे. ते साधारण माणूस आहेत, परंतु त्याचं जे कौशल्य आहे ते जरा बऱ्यापैकी असल्यामुळे तो लोकांना चतुराईनं वश करत होता. त्याच्यामुळं त्याचं नाव कॅप्टन पडलं आणि ते आजपर्यंत लागू आहेत. तुम्ही बरोबर जो आहे प्रश्न सर विचारला, तुमचं. खरं तर याला लिंग पिसाट म्हटलं पाहिजे. लिंग पिसाळ म्हटलं पाहिजे. हा. म्हणजे तथाकथित कॅप्टन सुद्धा नाही म्हटलं पाहिजे. आपल्या कॅप्टन या शब्दाचा तो अपमान आहे आणि तो बरोबर. आपण कोणी करू नये असं या निमित्ताने मला वाटतंय. आता तुम्ही सर जो प्रश्न विचारला तर ती गोष्ट आहे 2007ची. आम्हाला एका पत्रकाराने निनावी फोन केला होता आणि सांगितलं होतं का कॅप्टन खरात कॅनडा कॉर्नर येथे राहतो आणि तो अशी लोकांची फसवणूक करतो. त्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते महेंद्र दातरंगे आणि प्राध्यापक डॉक्टर सुदेश घोडेराव त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्यांची चौकशी केली. आणि त्या संभाषणामध्ये जेव्हा त्याला वाईट वाटलं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आले आणि आपल्याला सनवतात, तेव्हा त्यांनी त्यांना कार्यकर्त्यांना धमकी दिली आणि त्यांनी असं सांगितलं की मी रिटायर कॅप्टन आहेत आणि माझ्याकडे रिव्हॉल्वर आहेत आणि त्यामुळे तुम्ही घाबरून राहा. त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना घाबरतात त्याला उलट उत्तर विचारू लागले. त्यावेळी तो म्हटला का तुम्ही त्याला सावध होण्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहेत. परंतु कार्यकर्ते घाबरले नाहीत. त्यांनी त्याचे अंधश्रद्धेविषयी काम करत असल्याची जाणीव करून दिली आणि त्याच्यानंतर तो घाबरला होता आणि त्याच्याजवळ साधारणतः 3 ते 4 महिने त्यांनी त्याचं दुकान बंद ठेवलं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं का गेल्या साधारणतः 20 वर्षापूर्वी आम्ही त्याच्या विरोधात लढा उभारला होता. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे 2013 सालची. आमचे सिन्नर येथील कार्यकर्ते अरुण घोडेराव हे त्यांच्या ट्रस्टीच्या संपर्कात होते. त्या एका ट्रस्टीने त्यांना सांगितलं, ते आजही ट्रस्टी त्या ठिकाणी त्या मंदिरावरती आहेत. त्यांनी असं सांगितलं, धमकी दिली की ते असं म्हणाले की तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते का अनेक बाबाचा भांडाफोड करतात, परंतु आमच्या बाबाच्या जर नादी लागले तर तुमचं नामोनिशाण आम्ही नष्ट करू. परंतु आमचे कार्यकर्ते तरी घाबरले नाही. त्याच्या विरोधात आम्ही लढतच होतो. आमच्याकडे तक्रारी येत होत्या, परंतु सबळ असा पुरावा आमच्याकडे तयार होत नव्हता. कारण येणारे जे लोक होते त्यांना पोलिसांची भीती होते. ज्या एक महिला जी आमच्याकडे अप्रोच झाली होती तिला तिच्या नवऱ्याची भीती होती. त्याच्यामुळे आम्ही पुरावे गोळा करू शकलो नाही. परंतु पुढे 2022 साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी आले होते. शिर्डीला दर्शन झाल्यानंतर प्रोटोकॉल तोडून ते ईशान्येश्वर मंदिरात गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्योतिष पाहिलं होतं. खरं तर संविधानिक पदावर बसलेला राज्याचा प्रथम व्यक्ती अंधश्रद्धेकडे झुकतोय, अंधश्रद्धेला खतपाणी घालतोय, म्हणून आम्ही त्याचा निषेध केला होता. त्यावेळेस त्याचा एका ट्रस्टीनं माझ्यावर माझ्या नातेवाईकातर्फे दबाव आणण्याचा खूप प्रयत्न केला होता. परंतु आम्ही त्याच्या विरोधाची लढाई चालूच ठेवली होती. कारण आम्हाला माहिती होतं एक ना एक दिवस हा अडकणार आहे आणि त्याप्रमाणे तो अडकला गेलेला आहे आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झालेली आहे. कृष्णा चांदगुडेजी, माझ्या हातात काही डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यावरनं असं दिसतं की खास करून त्याच्याकडं ज्योतिष बघायला किंवा आमच्या नशिबात पुढे काय आहे हे समजून घ्यायला किंवा आमच्या संसारामध्ये काही अडीअडचणी येत आहेत ते कशा दूर व्हावं, त्याचं निवारण कसं व्हावं, किंवा एखादी एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेला बसलेली कोणी महिला मुलगी असेल तर ती हे विचारायची की मी कशी उत्तीर्ण होईल, काय वगैरे असे प्रश्न घेऊन याच्याकडे यायचे आणि याची ख्याती अशी तयार झाली की हा संतती संदर्भामध्ये चांगलं मार्गदर्शन करतो वगैरे वगैरे वगैरे. पण यानं एक फसवणुकीची मोडस ऑपरेंडी तयार केली. म्हणजे त्याची कार्यपद्धती जी अशी होती की तो कसा फसवायचा त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना, तर ते खूप चांगल्या शब्दांमध्ये की त्याची पंचसूत्री त्यानं तयार केली होती. म्हणजे या लिंग पिसाट अशोक खरातनं फसवणुकीचा धंदा कसा केला, तर त्यासाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्यांनी केली. याला आपण एसओपी म्हणतो. ती पंचसूत्री काय होती? एक, समोर कोणी आलं त्याच्या की तो अचूक जन्मवार त्याचा सांगायचं. म्हणजे आधी तो समोर आला की तुमची जन्मतारीख काय, आणि मग तुमची जन्मतारीख काय म्हटल्यावरती समोरच्यानी जन्मतारीख सांगितली की मग लगेच त्यानुसार त्याच्या कॅल्क्युलेशन्स करायचा, अंकशास्त्रात
कदाचित हा चांगला प्रवीण होता आणि मग तो जन्म वार सांगायचा आणि थोडक्यात तो विश्वास संपादन करायचा. सर, हे जे अंकशास्त्राचं गणित आहे त्यात तो माहीर होता, पण याची 10वीची मार्कशीट बघितली तर हा गणितात नापास आहे. हे कसं काय? खरं तर हा बंधू सुरुवातीला चेहऱ्यावरून भविष्य सांगायचा आणि हा. त्याच्यामध्ये त्याचा नावलौकिक जेव्हा व्हायला लागला, त्याच्यामुळे त्यांनी अधिक पुढे जाण्याचं ठरवलं आणि त्यांनी येणाऱ्या लोकांना अंकशास्त्राद्वारे भविष्य सांगायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्याकडे लोकांना प्रभावित करण्याची एक कला होती. तो उपयोग त्याचा असा करत होता, येणाऱ्या भाविकांना भक्तांना तो त्यांची जन्मतारीख विचारत होता आणि जन्मतारीख विचारल्यानंतर काही क्षणामध्ये त्या दिवशी कोणता वार होता तो वार तो सांगत होता. त्याच्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत होता. आणि तुम्ही सांगता ते खरं आहे की जो व्यक्ती 10वी जर नापास असेल तर तो अंकशास्त्रामध्ये गणित मोड कशी करू शकतो, आकडेमोड कशी करू शकतो हा प्रश्न आहे. परंतु लोकांना कळत नव्हतं, कारण लोक प्रभावित होत होते. हे अंकशास्त्राप्रमाणे तो ओशनॉलॉजी मध्ये पण तज्ञ होता असं सांगायचा. ओशनॉलॉजी म्हणजे काय, तो असं सांगायचा की जपान असेल, सिंगापूर असेल या देशामध्ये ओशनॉलॉजीचा उपयोग केला जातो. म्हणजे काही पोलीस अधिकारी तेव्हा त्यांना गुन्हेगार सापडत नाही तेव्हा या कलेचा उपयोग करून घेतात. आणि आमच्याकडे एक महिला आली होती, ती प्रभावित याच्यामुळे झाली की ती एका त्याच्या आश्रमात गेली होती आणि ती काही न बोलता त्याच्या समोर बसली होती. समोरून फोन आला, त्यांनी स्पीकरवर ठेवला आणि समोरून एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी पोलीस अधिकारी बोलत आहेत, असं त्यांनी नाव सांगितलं आणि मी एका आरोपीच्या मागे आहे, परंतु आरोपी आम्हाला सापडत नाही, तर तुम्ही या प्रकरणात आम्हाला मदत करावी. तर त्यांनी डोळे मिटले आणि काही क्षणात सांगितलं, तुम्ही एक काम करा, नाशिक रोडच्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवर जा, अशा ठिकाणी तो बसलेला आहे. आणि असं सांगून त्यांनी फोन बंद केला. ती महिला तिथेच होती. काही वेळानंतर फोन आला आणि त्यांनी सांगितलं का साहेब धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला आरोपी सापडला आणि आरोपी तुम्ही जी ही तुमची कला आहे ती खूप चांगली आहे, अशी कला देशासाठी आमच्या उपयोगासाठी येते. आणि हे सर्व जर ऐकलं, हे सर्व बनाव होता, हे आमच्या लक्षात तुमच्या लक्षात येतं, परंतु त्या महिलेच्या लक्षात आलं नाही आणि महिलेवर प्रचंड असा प्रभाव पडला आणि त्याच्यामुळे महिलेला सहानुभूती निर्माण झाली. आणखी हो, पुढे आणि जाऊन काही सर दिवसांनी हाच विषय जो आहे. दुसरी जी पंचसूत्रीतला दुसरं त्याचं कलम आहे ते म्हणजे महिलांची सहानुभूती मिळवणे. तो समोर बसलेल्या जोडप्यांना त्यांच्या एकूणच आर्थिक स्थितीचा अंदाज घ्यायचा आणि त्या जोडप्यातली पत्नी किंवा स्त्री जी आहे ती जर का नवऱ्यापेक्षा पतीपेक्षा वरचढ असेल तर तो सांगायचा की तुम्हाला एकच संतती योग आहे, दुसरा संतती योग नाहीये, कारण तुमच्या पतीत दोष आहे. आणि असं म्हणत तो त्या जोडप्यामध्ये वितुष्ट निर्माण करायचा, भांडणं लावायचा आणि त्याचा फायदा घेऊन त्या महिलेची सहानुभूती मिळवायचा. आणि काही प्रकरणांमध्ये जर का त्या समोरच्या जोडप्याला आधीच 2 अपत्य असली तर तो सांगायचा की नाही, काहीतरी गडबड आहे, तुमचं अख्खं कुटुंब बसवा माझ्या समोर, मी सांगतो. आणि त्या कुटुंबाच्या समोर तो सांगायचा की एक मूल जे आहे ते या पतीपासून तुला झालेलं आहे आणि दुसरं मूल मात्र या पतीचं नाही. आणि त्यांनी काही प्रकरणांमध्ये असं सांगून त्या जोडप्यात घटस्फोट घडवून आणला आणि नंतर त्या घटस्फोटातली जी महिला आहे तिला आपल्या नादी लावलं, तिला वासनेत ओढलं, असेही प्रकार घडलेले आहे. म्हणजे हा महिलांची सहानुभूती मिळवण्यामध्ये एक्सपर्ट झाला होता. म्हणूनच इतक्या शेकडोनं महिलांची लैंगिक शोषणाची आता सगळी कंप्लेंट्स किंवा प्रकरण हे बाहेर येत आहे. खरंय, तुम्ही म्हणता ते खरं आहे. त्याचा अंकशास्त्राचा अभ्यास होता, परंतु तो कसा होता, आता तो आलेल्या व्यक्तींना जेव्हा जन्म तारखेवरून जन्मवार सांगायचा तर त्याचा एक गुपित आहे. आपल्या लहानपणी आपण बघितलं असेल तर एक किचन यायचं, वर्तुळाकार 2-3 चकत्या एकमेकाला बसवलेल्या असतात आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं, वार असतात, तारीख असतात आणि इसवी सन असतं. आणि ते जर एकमेकावर जर मॅच केलं, म्हणजे जन्म जे तारीख आहे, माझी जन्मतारीख आहे 5/9/1973, समजा 5 तारीख ऍडजस्ट केली, 9 तारीख महिना ऍडजस्ट केला आणि वर्ष जर ते ऍडजस्ट केलं तर आपाप समोर जी येते ती कोणता वार आहे तो येत होता. अशा प्रकारे तो लोकांना ते वापरून मूर्ख बनवत होता, परंतु लोकांना ते कळत नव्हतं. एक तसंच आलेल्या प्रकारचं ते मॅन्युअल कॅल्क्युलेटर होतं. मॅन्युअल कॅल्क्युलेटर होतं, बरोबर. परंतु लोकांना ते लोक प्रभावित व्हायचे.